नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तिसरा चॅप्टर घटनेची वैशिष्ट्ये। तर त्यातील पहिला प्रश्न आपण बघूया। भारतीय संसद शासनाची लक्षणे वैशिष्ट्ये ही आहेत। राज्यसभा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न विचारलेला आहे। भारतीय संसदीय शासनाची लक्षणे वैशिष्ट्ये ही आहेत। कोणती वैशिष्ट्ये आहेत? नाममात्र व वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे वास्तव, कार्यकारी मंडळाची विधिमंडळात सामूहिक जबाबदारी, पंतप्रधानांचे नेतृत्व, कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन, बहुमतधारी पक्षाची सत्ता। तर वरील सर्व हे त्याचे उत्तर आहे। वरील सर्व ही संसदीय शासनाची लक्षणे आहेत। कायद्याचे प्रश्न क्रमांक दुसरा, कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक हे मानले जाते। कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक कोण आहेत? सर एडवर्ड कोक यांना कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक मानले जातात। प्रश्न क्रमांक 3, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न विचारलेला आहे। राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला? अमेरिकन मॉडेल, कॅनेडियन मॉडेल, ऑस्ट्रेलियन मॉडेल, जर्मनी मॉडेल। यापैकी अचूक उत्तर आहे कॅनेडियन मॉडेल। कॅनेडियन राज्यपालाच्या नियुक्तीबाबत कॅनेडियन मॉडेलचा स्वीकार केला। प्रश्न क्रमांक 4, जोड्या लावा। संघ पद्धतीचे स्वरूप दिले आहे। संयुक्त गट व मुख्य 2023 ला प्रश्न आणि हा विचारवंत आणि इकडे कथन दिले आहे। के सी व्हियर काय होते? अर्थसांघिक होते। के सी व्हियर अर्थसांघिक। मॉरिस जोन्स सौदेबाजीचा संघराज्यवाद। पॉल ॲपलबी अत्यंत सांघिक। ग्रँडविल ऑस्टिन सहकारी संघराज्यवाद। प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण। खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाची एकात्म वैशिष्ट्ये आहेत? खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाची एकात्मक वैशिष्ट्ये आहेत? कोणती एकात्मक वैशिष्ट्ये आहेत? स्वातंत्र्य न्यायपालिका, सत्तेची विभाजन, एकात्मक न्यायपालिका, संविधानाची लवचिकता, राज्य प्रतिनिधित्वाचे समानता नाही। तर याचं उत्तर काय आहे? क एकात्मिक न्यायपालिका क, संविधानाची लवचिकता ड आणि ई राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही हे संविधानाची एकात्मक वैशिष्ट्ये आहेत। प्रश्न क्रमांक 6 प्रश्न क्रमांक 6, ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानात स्वीकारली गेली? 6चं तिसरं आहे केवळ 3। कार्यकारी मंडळाचे कायदे मंडळाप्रती सामूहिक उत्तरदायित्व। कार्यकारी मंडळाचे कायदे मंडळाप्रती सामूहिक उत्तरदायित्व। प्रश्न क्रमांक 7, भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानामधून कोणती वैशिष्ट्ये तत्वे घेण्यात आली आहे? ऑस्ट्रेलियन संविधानामधून काय घेण्यात आलं आहे? ए समवर्ती सूची, बी सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, सी व्यापार वाणिज्य परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य, डी संसदीय विशेष अधिकार। तर आपल्याला ऑस्ट्रेलियन याच्यातून काय घेतलं आहे आपण? समवर्ती सूची आणि व्यापार वाणिज्य व परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य हे आपण ऑस्ट्रेलियन संविधानामधून घेतलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतीय संघवाद डॅश डॅश संघवादाशी मिळता जोडता आहे। भारतीय संघवाद कशाशी मिळता जोडता आहे? कॅनडाचे संघवादाशी मिळता जोडता आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मांडला होता। सर्वोच्च न्यायालय कशात मांडला होता? केशवानंद भारती व केरळ राज्य। मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत केशवानंद भारती व केरळ राज्य। थँक्यू। प्रश्न क्रमांक 10,
खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहे? राज्यसभा मुख्य जानेवारी 23 विचारलेला हा प्रश्न आहे. संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय. 11. M.V. बायली यांच्या मतानुसार भारतात लोकशाहीचा पाया बनवणारी संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत कर्तव्ये कोणती आहे? वरील सर्व: कॅबिनेट सरकार, संघ राज्यवाद, न्यायालयीन स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. वरील सर्व याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12. राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधित भारताने राज्यघटनेचे अनुकरण केले आहे. कोणत्या राज्यपालाच्या? आताच आपण वाचलेला आहे कॅनडाकडून राज्यपालासंबंधित नेमणुकीसंबंधित. भारतीय संविधान सभेच्या विविध समित्या योग्य जोड्या ओळखा. सल्लागार समिती कोण आहे? जोड्या दिल्या आहेत, समिती दिली आहे आणि अध्यक्ष दिले आहे. त्यापैकी आपल्याला योग्य जोड्या बघायच्या आहे. सल्लागार समिती जवाहरलाल नेहरू होते का? नाही. मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी. बरोबर आहे, हे करेक्ट आहे. आणि केंद्रीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू. बरोबर आहे. हे अल्पसंख्याक समिती, ह्या दोन जोड्या चुकीच्या. फक्त ब आणि क बरोबर आहे. फक्त ब आणि क. भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत? संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत? संविधानाची सर्वोच्चता. बरोबर. केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेची विभागणी. बरोबर. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व आहे का? बरोबर. आणि ड चं काय आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता. नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता आहे का? नाही. चूक. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण 15 क्वेश्चन्स बघितले आहेत. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत? अध्यक्षीय शासन पद्धती, प्रभावशाली केंद्र शासन, दुहेरी न्यायपालिका, द्विगृही कायदेमंडळ. तर प्रश्न क्रमांक 15चं अचूक उत्तर आहे ब आणि ड. प्रभावशाली केंद्र शासन आणि द्विगृही कायदेमंडळ. तर अशा पद्धतीने आपण घटनेची वैशिष्ट्ये ह्याचे 15 प्रश्न बघितलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स 21,000 मधले हवे आहेत तेही सांगा, म्हणजे आपण जेणेकरून तुमच्या आवडीनुसार, तुमच्या पद्धतीनुसार आपण अभ्यास करूया. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.